हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ माझ्या एका स्टुडंटच्या अनुभवांशी रिलेटेड आहे, जी ऑलरेडी माझ्या वन टू वन सेशनची आणि DMHP प्रोग्रामची मेंबर आहे. तर त्यात तिला आलेले अनुभव या सेशन्समुळे तिच्या आयुष्यात झालेला बदल, जो आपण आजच्या या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. दीक्षा, तू कधीपासून आपलं DMHP आणि वन टू वन सेशन्स घेते? मी आता 3 महिने झाले असन. थोडे अजून एक्स्ट्रा दिवस झाले असन. कंटिन्यू करते 3 महिने झाले. ओके. तू जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा तुझ्या मनात या प्रोग्राम विषयी काय भावना होत्या? म्हणजे तुला कसं वाटत होतं की हे घ्यावं नाही घ्यावं, काय वाटत होतं? मी आधी खूप डिप्रेस होते, म्हणून मला वाटलं होतं घ्यावं, पण हा आपला प्रोग्राम घेतल्यामुळे आपले नुसतेच पैसे वायाला जाईल असं पण वाटलं होतं एके क्षणी. ओके. पण करून बघूयात म्हणून घेतला होता तेव्हा. ओके. आणि आता काय वाटतंय तुला? जसं की तू 3 महिन्यापासून खूप कन्सिस्टंट आहे, तर तुला आता काय वाटतंय? तू योग्य डिसिजन घेतला होता? हो, नक्कीच माझ्या आयुष्यातला बेस्ट डिसिजन असेल माझ्या करिअरसाठी आणि सगळ्यासाठीच मला असं वाटतं. आणि 3 मंथमध्ये माझ्यात खूप बदल झालाय. शांत झाली, संयमी, आनंदी. माझं मन स्थिर राहतंय महत्वाचं म्हणजे. आणि किती वाईट काळ असला तरी पॉझिटिव्ह विचार येतात मनात कायमच. अरे वाह! अरे वाह! तुला काय वाटतंय तुझ्या अभ्यासात तुला ह्याच्यामुळे काही या सेशन्समुळे म्हण किंवा तुझ्या वन टू वन प्रोग्राम, जसं की तुझा वन टू वन वीकली एकदाच असतो, तर तुला काय वाटतं तुझ्या अभ्यासात तुला ह्याच्याने बदल जाणवतायत का? हो, खूप जाणवतंय. माझ्या अभ्यासात कंटिन्यूटी वाढली आहे, कॉन्फिडन्स पण वाढलाय. तर प्लस मी जे काही करते ते माझ्यात लक्षात राहतं ह्याचा पण कॉन्फिडन्स वाढलाय. पहिला नव्हता किंवा भीती होती. मी जे करते ते बरोबर करते का चुकीचं करते ह्याच्यावर. आणि स्वतःवर आणि माझ्या स्टडीवर कॉन्फिडन्स वाढलाय. ओके. म्हणजे एकंदरीत तुझा कॉन्फिडन्स, फोकस ह्या सगळ्यामुळे वाढला, एकाग्रता वाढली आहे, कन्सिस्टंट झाली अभ्यासात. हो. ते सातत्य आलंय अभ्यासातलं, जे आधी नव्हतं. भीती होती की हे कसं होईल, काय होईल? तुझं मला बऱ्याच वेळा फोनवर एकच प्रश्न राहायचा, मी जे वाचते ते माझ्या लक्षात राहील की नाही? ही भीती हो, होती. ती आता म्हणजे वाटते का मी ती भीती? करत नाही वाटत. आणि मला पहिलं असं वाटायचं मी जे करते ते असं येणार नाही पेपरला असं वाटायचं. आता असं वाटतं मी जे करेन तेच येतंय. गुड, गुड. छान. अ, हो. तुला तुझ्या हेल्थमध्ये याच्यामुळे काही चेंजेस जाणवले का सेशनमुळे? हो, खूपच जाणवतात. मला पहिले खूप हेल्थ इश्यू होता. 2 दिवसाला आजारी हॉस्पिटलला जावं लागायचं. हो, मी पण हे ऑब्झर्व्ह केलं होतं. यामुळे तुझा अभ्यासाचा खूप टाईम वाया जात होता, ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला सुरू केलं होतं त्यावेळेस ना? हो. आणि आता हेल्थला काहीच इश्यू नाही थोडा पण. खूप अरे बदल वाह! झालाय. अं, आहे तेच शेड्यूल आहे माझं. तरी हे कंटिन्यू सेशन केल्यामुळे माझ्या हेल्थमध्ये बदल झाला. ओके. तुला काय वाटतं आपल्या सेशन्सच्या कुठल्या गोष्टींचा तुझ्या हेल्थवर जास्त इम्पॅक्ट झालाय? जसं की आपण वॉटर टेक्निक, स्क्रिप्टिंग किंवा मग होपोनोपोनो घेत असतो ॲडव्हान्स, EFT घेत असतो. तुला काय वाटतं कसला तुझ्या हेल्थवर जास्त बेनिफिट झालाय? कोणत्या गोष्टीचा? वॉटर हिलिंगचा झालाय, अफर्मेशनचा आणि EFTचा वाटतं जास्त करून. ओके. गुड. आपण जे सेशनमध्ये स्क्रिप्टिंग करतो, ते काय वाटतं तुला किती इम्पोर्टंट आहे? खूपच वाटतं कारण मी माझा स्वतःचा बदल बघितले स्क्रिप्टिंग बाबत. मी ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या, त्या लगेच हं. तिसऱ्या दिवशी एक पूर्ण होताना दिसल्या मला. म्हणजे सगळ्याच नाही झाल्या, पण 1-2 अशा हळू पूर्ण होतात ते माझ्या सगळ्याच विषय ओके. पण होतायत. होतात. आणि पूर्वी आपल्याला माहीतच नव्हतं, की काय लिहायचंय किंवा कसं त्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या. आपण फक्त विचार करायचो, की हे भेटलं पाहिजे. आता ते लिहितोय आणि ते मॅनिफेस्ट होतंय, असं होतंय थोडक्यात. हो. आणि स्वप्न पण 1-2 साकार झालेत त्या लिहिल्याबद्दल.
अरे वा, अरे वा, मस्त. अं, तू काही सांगू शकते का आता तू जे लिहिलं होतं त्यातनं काय तुला मॅनिफेस्ट झालंय एखादं जे तुझं खूप पर्सनल नसेल आणि तू सांगू शकत असशील तर सांगू शकते? अं, दीदीबद्दल सांगेल. माझी ठीक बहीण आहे. मॅरिड आहे. ओके. थोडं स्टडीमध्ये शिक्षणामध्ये तिचा थोडा गॅप पडला होता आणि तिला पण इच्छा नव्हती एवढ्या दिवस. आम्ही सगळे फोर्स करत होतो. पण मी हे स्क्रिप्टिंग मध्ये लिहिलं तेव्हा आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी तिला फोन केलता आणि ती लगेच हम्म. होकार दिला त्याबद्दल आणि हो बोलली मी शिकते किंवा फॉर्म भर वगैरे असं. 7 वर्षात म्हणजे 7 वर्ष 7-8 वर्ष झालं पण हे घडलं नव्हतं. हे लिहिलेलं ओके, लगेच म्हणजे दुसऱ्या तुझं दिवशी म्हणणं घडलं. आहे की तिच्या एज्युकेशन मध्ये 7 वर्षाचा गॅप होता आणि तू स्क्रिप्टिंग मध्ये लिहिलं आणि ते मॅनिफेस्ट झालं, ती शिक्षणाला स्वतःहून तयार झाली असं. झाली. हो आणि नाही का सगळे योग जुळून आले मेन म्हणजे प्रत्येक ओके. जणाचं. ओके. मस्त, मस्त. अं, तुला काय वाटतं तुझी एनर्जी जी शिफ्ट झाली आहे सेशनमुळे त्याच्यामुळे तुला घरच्यांच्या चालणं बोलणं वागणं ह्यात काही फरक जाणवतोय? हो, मी जशी एनर्जी हेल करेल तसं सर्व नाही का आजूबाजूचं वातावरण बदलतंय असं वाटतं मला मेन म्हणजे. आणि ओके. बद्दल सांगायचं झालं तर खूप चेंजेस झालेत. मी जसं हिलिंग करते आणि इमॅजिन करते तसं सत्यात उतरत आहे माझं. अरे वा. तू काही शेअर करू शकते या बाबतीत, म्हणजे असं तुला एखादं स्पेसिफिक वाटतंय की कोणी आजारी होतं किंवा कोणाला काही थोडंसं लो फील होत होतं आणि तू एनर्जी हिलिंग दिल्यानंतर त्यांना बरं वाटतं असं काही सांगू शकते? हो. माझा भाऊ हम्म. त्याच्या हाताला लागलं होतं बोटांना. हम्म. तर डॉक्टरनी सांगितलं होतं की ऑपरेशन सक्सेसफुल व्हायची गॅरंटी कमी आहे. हम्म. तर मी मी 100 टाइम्स होपोनो केलं हम्म. आणि म्हणजे त्याच्यासाठी प्रार्थना केली 100 ओके. टाइम्स आणि ते सक्सेसफुल झालं ऑपरेशन. आणि असे बरेच म्हणजे माझ्या कुटुंबातलं कोणी आजारी वगैरे असेल तर ते मी बोलते आणि ते होतं अरे वा, अरे वा. हिलिंगमुळे. छान, छान. म्हणजे तू फक्त स्वतःचंच आयुष्य नाही बदलत आहे, तर तुझ्या आजूबाजूच्या लोकांचंही आयुष्य खूप सकारात्मक पद्धतीने बदलतंय. हो. काय सांगशील तू सगळ्यांना जे आपले व्हिडिओज बघतायत आता युट्यूबला आणि स्पेशली स्टुडंट्सला काय सांगशील की त्यांनी हे सेशन जॉईन का करावं आणि खरंच करणं गरजेचं का आहे? मी स्टुडंट इतरांना पण सांगते जॉइन व्हा. आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये आणि स्टुडंटला खास करून सांगते की या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्याला ज्याची गरज असते ते सेशन मधून पूर्ण होतं. आपल्या आयुष्यात काय चेंजेस हवे, ते चेंजेस कोणते हे कळण्यासाठी सेशन जॉइन व्हावं हे मी सांगते. आणि सेशन जॉइन केल्यावर आणि कंटिन्यूटी ठेवल्यावर नक्कीच चेंज होईल. आपल्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. ओके. कारण तू स्वतः बघते, तू स्वतः कॉम्पिटेटिव्हची स्टुडंट आहे, तर तुला काय वाटतं कॉम्पिटेटिव्हचे विद्यार्थी खूप जास्त डिस्टर्ब असतात. म्हणजे एक्झाम एक हो, तर वर्षानुवर्ष पुढे जात असतात किंवा महिन्यानुमहिने पुढे जात असतात. रिझल्ट वेळेवर लागत नाही. त्यामुळे ती मुलं खूप डिस्टर्ब असतात आणि फोकस राहत नाही मग तेवढं त्या अभ्यासात. तर तू त्यांच्यासाठी काय सांगशील? हो. म्हणजे कंटिन्यू एका जागेवर बसून आम्हाला अभ्यास करावा लागतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि हं. एका जागी शांत बसल्यामुळे अनेक विचार आपल्या डोक्यात येत असतात. त्याच्यात काही हं, हं. पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह असतात. तर जास्तीत जास्त आपल्या डोक्यात पॉझिटिव्ह विचार आणण्यासाठी आपली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हे सेशन खूप उपयोगी ठरलेत माझ्या आयुष्यात. आणि कॉन्फिडन्स येईल. एक्झाममध्ये क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन गोंधळ होतात असतात सगळ्यांनाच. हो, त्याच्यातला एक हो, हो. कसा निवडायचा त्यासाठी पण ह्यासाठी खूप कॉन्फिडन्स वाढलाय माझा की नाही का तो ऑप्शन एक कोणता आहे. कारण ओके. बऱ्याच जणांना ते 2 ऑप्शन मध्ये गोंधळ होत असतो, हा का हा. तर म्हणजे ह्यामध्ये चेंज झालाय. कॉन्फिडन्स वाढतो आणि भीती जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासातली. ओके. कारण ही खूप लाँग टर्म प्रोसेस आहे. जसं की आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो. एम-पी-एस-सी झालं, यू-पी-एस-सी झालं. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती करणारे हे जे विद्यार्थी यांची ही प्रोसेस खूप लाँग टर्म आहे. आणि यात फेल्युअर येणं हे खूप आता कॉमन झालंय. एखादा असतो 100तनं
किंवा हजारातून एखादा म्हणता येईल आपल्याला, की जो फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर करतो. मग ही बाकीची जी लोकं असतात ते जास्त टेन्शनमध्ये जातात. कधी फेल्युअर बघायची सवय नसते आणि अचानक येणाऱ्या फेल्युअरमध्ये गोंधळून जातात ना सगळीजणं. तर तुझं म्हणणं आहे की तो गोंधळ कमी होतो किंवा ऑप्शन सिलेक्शनमध्ये जसं एम-सी-क्यू एक्झाम आहेत, तर ऑप्शन सिलेक्शनमध्ये फोकसची गरज असते. ती एकाग्रता वाढल्यामुळे प्रॉपर कुठलं ऑप्शन चूज करावं हे त्यांना कळतं. हेच तुला सांगायचं आय थिंक है ना? हो. ओके. तुला काय वाटतं तू आता पुढे हे सेशन कंटिन्यू करशील की सोडून देशील? नाही, नाही. मी आधीच स्टार्टिंगलाच सांगितलं का हा माझ्या आयुष्यातला, माझ्या लाईफमधला बेस्ट चॉईस होता हे सेशन जॉइन करण्याचा आणि मी जोपर्यंत पोस्ट मिळवत नाही तोपर्यंत मी सेशन कंटिन्यू करणार आहे. ओके, ओके. ठीक आहे. तुझ्या पुढच्या आयुष्याला, पुढच्या भविष्याला खूप खूप शुभेच्छा. असंच सकारात्मक राहा आणि छान अभ्यास करत राहा. अशीच अभ्यासात कॉन्फिडंट राहा. तुझ्यातली ती भीती तर निघालीच आहे. तुझं स्टेज फिअरही पूर्णतः निघून गेलंय. जी स्टेज डेअरिंग तुला नव्हती, आय थिंक तू ती ती पण एक सक्सेस स्टोरी शेअर केलेली, की तुला स्टेज डेअरिंग पण छान आलं आहे त्यामुळे. हो. ठीक आहे. अशीच कॉन्फिडंट राहा, अशीच पुढे जात राहा. पुन्हा एकदा तुझी अशीच सक्सेस स्टोरी रेकॉर्ड करण्याचा मला चान्स दे. चल मग हो, आता पुन्हा नक्कीच. भेटूया आपण पुढच्या तुझ्या सक्सेस स्टोरीमध्ये. ठीक आहे? हो, ठीक आहे. थँक यू. वेलकम. थँक यू. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या स्टुडंटचे अनुभव तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असेच अनुभव स्वतः क्रिएट करायचे असतील, तर आजच माझ्या DMHP प्रोग्रामचे सदस्य व्हा. त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमचं सीट बुक करा DMHP प्रोग्रामचं. सोबतच 1-to-1 सेशन्स जर तुम्हाला माझ्यासोबत हवे असतील, तर त्याच व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्हाला तुमचं 1-to-1 सेशनही त्या नंबरवरनं बुक करता येणार आहे. आणि जर तुम्हाला असेच दीक्षासारखे छान छान रिझल्ट्स क्रिएट करायचे असतील आणि ही कन्सिस्टन्सी ठेवायची असेल आणि प्रोग्रामविषयी तुम्हाला थोडी क्रिस्टल क्लिअर आयडिया हवी असेल, काय होतं खरंच, तर तुम्ही एक छोटा प्रोग्राम जो आत्ता आपला नवरात्री स्पेशल बॅच आहे, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तिची फी ही खूप माफक आहे. फक्त 199 रुपयात आपण ती बॅच सुरू केलेली आहे. तर तुम्ही 10 दिवसाचं हे नक्कीच घेऊ शकताय. तुम्हाला जर आपल्या फ्री सेशन्सला अटेंड करायचं असेल, आपले काही फ्री सेशनही होत असतात, जसं की 28 सप्टेंबरला आपलं फ्री सेशन असणार आहे. त्या सेशन्सच्या लिंकसाठी तुम्हाला आपला व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे तो जॉईन करावा लागेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हे अनुभव अजून तुमच्या मित्रमैत्रिणी, फॅमिली मेंबर्स, कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी, ही सकारात्मकता त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. आणि आज आपल्या या चॅनलला अशाच नवनवीन पॉझिटिव्ह, सकारात्मक, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.